श्री राधे। हरे हरे नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्णब्रह्म परानन्दम् ईशमानन्द वल्लभम् अमङ्गलानां शमनं मङ्गलानां महोदयं गोपाङ्गना नाम सौभाग्यं श्री गोकुले दुमयो नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र जिथे नारदो ज्ञान राजा सुपात्र तया ठरला महापुण्य राशी। नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु तुकाराम महाराज की जय। एकनाथ महाराज की जय। बाबा की जय। बोलो रे भाई सब संतन की जय हो। निरंजन रूपा जय ज्ञान देवा। 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 शांति स्वरूपा जय ज्ञान देवा। क्रांति स्वरूपा जय ज्ञान देवा। क्रांति स्वरूपा जय ज्ञान देवा। 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 ब्रह्मा स्वरूप जय ज्ञान देवा। ब्रह्म स्वरूपा जय ज्ञान देवा। कैवल्य रूप जय ज्ञान देवा। कैवल्य रूपा जय ज्ञान देवा। चैतन्य रूपा
चिंता संतानहंकारो यत्पादाम्बुजरेणभ स्वीयानां तान्निजाचार्यान् प्रणमामि मुहुर्मुहुः. भगवंताच्या कृपेने आपल्याला संत चरित्र कथेच्या श्रवणाचा हा जो लाभ आहे तो चालून आलेला आहे. बंद केलं. आणि या विशेष आपला उत्सव होळीचं जरी हे पावन पर्व असेल तरी गावभरात कोणाच्याही घरी होळी पेटत नाही. आजचाच तो दिवस ज्या दिवशी परमपूज्य बाबा इहलोकीची यात्रा पूर्ण करून सूक्ष्म स्वरूप धारण करून आपल्या सर्वांच्या हृदयस्थ विराजमान झाले. खरं सांगायचं झालं तर महापुरुष जे शरीर धारण करून राहतात ते शरीर धारण करून असताना त्यांच्या शरीराच्या जशा मर्यादा आहे तशा त्यांना मर्यादा सांभाळाव्या लागतात. पण ज्या दिवशी महापुरुष शरीराचा त्याग करतात त्या दिवसापासून ते सूक्ष्म रूपाने सगळ्यांच्या सर्व भक्तांच्या हृदयस्थ विराजमान होऊन जातात. शास्त्र सांगतं महतजनो येन गतः स पंथा. कोणी आपल्याला विचारलं की मार्ग कोणता, तुमचा मार्ग कोणता, काय सांगाल? आपल्याला मार्ग एकच सांगता येईल, महतजनो येन गतः सो पंथा. ज्या मार्गाने आमचे संत गेले, ज्या मार्गाने आमचे इष्ट गेले तो मार्ग आमच्यासाठी सर्वोपरी आहे. ते भजन आहे ना, हमें रास्तों की ज़रूरत नहीं है, हमें तेरे पैरों निशान है. वाटा दावणीया गेले, त्यांनी मार्ग दाखवला. काही दिवसांपूर्वी म्हणायचं आहे, म्हणा म्हणा म्हणा
मी सांगते ना पूर्ण. हमें दोस्तों की जरूरत नहीं है, हमें तेरे पैरों के निशान मिल गए हैं। हमें दोस्तों की जरूरत नहीं है, हमें तेरे पैरों के निशान मिल गए हैं। हमें रास्तों की जरूरत नहीं है, हमें तेरे पैरों के निशान मिल गए हैं। हमें दासों की सेवा यही मेरी पूजा, तुम ही तुम हो कोई न दूजा. जन जन की पूजा, सेवा यही मेरी सेवा, तेरी मेरी सेवा। जन जन की सेवा, तेरी मेरी सेवा। तुम ही तुम हो कोई न दूजा. तुम ही तुम हो कोई न दूजा। तुमसे ही सब कुछ रोशन, कण कण में तू है. कोई न दूजा, कन कन में तुम हो, तुमसे ही सब कुछ हमें तेरे पैरों के निशान मिल गए। हमें रास्तों की जरूरत नहीं है, हमें तेरे पैरों के निशान मिल गए। हमें तेरे पैरों के निशान मिल गए, निशान मिल गए। ज्यूसवाल्याने ज्यूस दिल्यानंतर पोट भरतं, पण ग्लास जर काय इथेपर्यंत त्याने भरलं तो वरचं थोडंसं टाकतो ना. दूधवाल्याने एक पाव दूध दिलं, आपल्याला एक पावच घ्यायचं होतं, आपण घेतलं 1 लिटर. इकडे पावाचं माप चालतं म्हणून 1 लिटर दूध घेतलं, पण त्याच्यानंतर तो वरचं टाकतो ना, ते वरचं टाकल्याशिवाय आपलं पोट नाही भरत. ते वरचं थोडंसं टाकलं की बरं वाटतं. तसं भजन गायल्या गेल्यानंतर आमच्या वैष्णवी दिदीची एक छोटीशी हरकत घेतात ना, ते एक्स्ट्रावालं आहे, त्याच्याशिवाय पोट नाही भरत. जोरदार टाळ्या वाजवा. फार सुंदर. बाळूदादा आमचे गेले 15 वर्ष झाले आमच्यासोबत सेवा देत आहे. 8-10 वर्ष तर झाले. एक वंदनीय राष्ट्रसंतांचं भजन आहे, अतिशय सुंदर आहे, ते आपण पुढे गाऊ. झी टॉकीजवरती काय होतं, हिंदी भजन गायले की मग कमेंट्स येतात, मराठी नाही का, आणि तुम्हाला मराठी गाता येत नाही का, त्यामुळे मग तेथे हिंदी भजन गाता येत नाही. पण अगदी ब्रेक जरी आला तरी आणि थोडं थांबावं जरी लागलं तरी शूटिंगच्या मध्ये तिकडून मात्र बाळूभाऊंना एकच कट, तेवढं म्हणा ना, तेवढं म्हणा. आणि ते काय आहे आपण ते पुढे ऐकूया. महत जनो येत गता पंथा. सगळे शूटिंग करणारे कॅमेरामॅन सहित सगळे म्हणतात बाळूभाऊंना एकदा ते गा, कारण वस्तुतः हेच सत्य आहे. ज्या ज्या वेळेला आपण महतजन आपले संतजन ज्या मार्गाने गेलं
त्या मार्गाने आपण जावं. का हो? त्याचं कारण काय? त्याचं कारण हे आहे की बाबांनी जो आम्हाला मार्ग प्रशस्त केला, त्या मार्गाने जर का आम्ही चाललो तर आपण अगोदर गेलेल्या, आपल्या अगोदर गेलेल्यांनी त्या वाटा साफ केलेल्या आहे. आणि विश्वास ठेवा, त्यांनी दाखवलेल्या मार्गाने आपण जाऊ तर आपल्या ध्येयापर्यंत आपण नक्की पोहोचू. काही दिवसांपूर्वी मी लहान असताना शाळेमध्ये काही लोक आले, मूर्तीपूजा करू नका, हे नाही, येऊ नये, तिऊ नाही, देऊ नाही, असं नाही, तसं नाही, पूजन नाही, हे नाही. म्हटलं बरं ठीक आहे, मान्य. पण आमच्या तुकोबऱ्यांनी सांगितलं, पूजी प्रतिमेचे देव, ती प्रतिमांची पूजा नाही आहे. ज्यावेळेला आम्ही मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करतोय त्यावेळेला एक हात आमच्या हृदयावर असतो आणि एक हात त्या मूर्तीच्या हृदयावर असतो आणि आम्ही त्यावेळेला म्हणत असतो, मम प्राण त्वम प्राणः, की आजपासून जो माझा प्राण आहे तो या मूर्तीचा प्राण आहे. मूर्तिकार देखील ज्या वेळेला मूर्ती बनवतो त्यावेळेला त्या मूर्तीला बनवत असताना खराबसा कपडा पण त्या मूर्तीवर ठेवतो, कधी लातेने त्या मूर्तीला तुडवतो, कधी त्यावरती उभंही राहतो. पण एकदा का मूर्ती बनली की त्याच मूर्तीपुढे जाऊन हा नतमस्तक देखील होतो, कारण त्या मूर्तीमध्ये आलेल्या प्राणप्रतिष्ठेचा त्या ठिकाणी दिव्यत्व आलेलं असतं. खरं आहे की खोटं आहे? बोला ना. बरी बोलता येत नाही तर याला असं तरी करा, याला हो म्हणतात, याला नाही म्हणतात. बघा, मी तुमचं लेकरू आहे, गोड वाटून घ्या, आवडून घ्या. देव गोड वाटला पाहिजे. कीर्तनकार मंडळी फार फेमस एक उदाहरण सांगतात. एका माणसाला काही आवड नव्हती कीर्तनात यायची, पण त्याची बायको मात्र कीर्तनात येऊन बसायची. तो आला कधी नव्हे ते कीर्तनात, कारण वारंवार बायको हेच सांगायची, कीर्तन गोड असते, कीर्तन गोड असते, कीर्तन गोड असते. कसा बसा येऊन बसला कीर्तनात. कीर्तनकाराने कीर्तन सुरू केलं, कीर्तन पूर्ण झालं, याला लागली झोप. ते काय टाकरखेडा देवस्थान थोडी होतं काही. काय सुंदर कीर्तन उत्सव आयोजित केलेला आहे, जोरदार टाळ्या वाजवा. बाबांचीच इच्छा आहे की या वर्षीला हा अत्यंत मोठा उत्सव, कीर्तनोत्सव, कथेच्या संत चरित्राचा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. हां, मग लक्ष आहे ना? तर मग ज्या वेळेला सुंदर असा कीर्तनोत्सव त्या ठिकाणी संपन्न होताना दिसला, संपन्न होताना लक्षात आला, तो येऊन तर बसला, पण बसल्या बसल्या मागे झोपला. कीर्तनकार निघून गेले, लोक निघून गेले. आम्ही निघून गेल्यानंतर इकडे कोण फिरतं? हां, बरोबर. ते आलं, प्रसाद देऊन गेलं. हा उठून बसतो आणि घरी जाऊन पहिले बायकोला म्हणतो, खोटं सांगते मला, कीर्तन कुठे गोड असते म्हणे. ते काय भलतंच काही असते. शेवटी इथे येणारे सगळ्या प्रकारचे लोक असतात, हौशे गौशे नवशे. वर्णानाम वर्णविच्छन्ति, पंडिता अर्थविच्छन्ति, गायना स्वरविच्छन्ति, टाळ गोरे इतर जना. काही गायक असतील जे गायनाचे प्रेमी आहे, ते म्हणतात नाही ताई इथे स्वरात गेल्या, चुकल्या. जे गायनाचे प्रेमी, काही लोक पंडित आहे, विद्वान आहे, त्यांना ते विचार करतील नाही काही असू द्या पण बोलत महत्त्वपूर्ण आहे. टाळ घोरी इतर जना. काही लोक घरून हाकलून दिलेले आहे, इथं कशाला बसतात, तिथं जाऊन बसा ना, तिथं जाऊन मरा ना, असे हाकलून दिलेले काही लोक असतात. आणि ते सगळे आमच्या नशिबी येतात. इथे नाही आहे, हे सगळे आमच्या नशिबी येतात. ज्यांच्या कानपूरमध्ये बिघाड, नागपूरमध्ये बिघाड, जे कुणाच्याच कामाचे नाही अशा ना आमच्याकडे पाठवतात. पण किती आनंद आहे बघा, या ठिकाणी चोपदारांपासून सगळे तरुण आहे. जोरदार टाळी वाजवा आमच्या चोपदारांना. काय आनंद घेतात कीर्तनाचं. कीर्तन सुरू झालं की त्यांचे पाय थांबत नाही. खरं तर याच वयामध्ये, तरुण वयामध्ये
अध्यात्म करावं. म्हातारपणामध्ये कोणाच्याच कामाचे राहत नाही, त्यावेळेला देवाच्या कामी येतात. काय कामाचे असे? त्याला रामकृष्ण हरी नीट नाही म्हणलं, रामकृष्ण हरी म्हणते. तू जाऊ दे ना, तुझ्या घरी जा. तोंडात दात नाही राहिले. वृद्ध भयो तव आलस उपजी तबनित कंठ रयो. अरे त्याचं स्वरूप बघा, त्यांचं स्वरूप बघा, कसं आहे त्यांचं स्वरूप. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, ते भजन आहे. तुझसे प्यारा कोई मैंने देखा नहीं, सारी दुनिया घुमा सारी दुनिया. काय स्वरूप आहे त्याचं, अद्भुत आहे. हरी बोल. जय जय तुझसे प्यारा कोई मैंने देखा नहीं, तुझसे प्यारा कोई मैंने देखा नहीं. सारी दुनिया घुमा, सारी दुनिया घुमा, सारी दुनिया घुमा, सारी दुनिया घुमा. जय हो जय जय तेरी अखियों में है कितनी सुंदर छवि, तेरे सिर पर मुकुट मोर पंक्ति लगी. तेरी अखियों में है कितनी सुंदर छवि, तेरे सिर पर मुकुट मोर पंक्ति लगी. सावली सूरत कहीं ना देखी मूरत, सारी दुनिया घुमा, सारी दुनिया घुमा, सारी दुनिया घुमा, सारी दुनिया घुमा. तेरी गीता का ज्ञान करता दिल में तूफान, तेरी गीता का ज्ञान करता दिल में तूफान. सारा कटता है ज्ञान, लगता आत्म का ज्ञान, सारा कटता है ज्ञान, लगता आत्म का ज्ञान. तेरा पाया दर्शन अब ना है मन, सारी दुनिया घुमा, सारी दुनिया घुमा, सारी दुनिया घुमा, सारी दुनिया घुमा. तुझसे प्यारा कोई मैंने देखा नहीं, सारी दुनिया घुमा, सारी दुनिया घुमा, सारी दुनिया घुमा, सारी दुनिया घुमा. वाह. तेरी गीता में है कितनी सुंदर छवि है,
तेरे सिर पर मुकुट मोर पंख की लगे. आजच्या दिवशी आपण ज्या संतांचं चरित्र पाहणार आहोत, माझ्या जीवनामध्ये मी सगळ्यात पहिले जर का काही केलं असेल तर ते म्हणजे संत चरित्र आहे, आणि ते म्हणजे माऊलींचं चरित्र. त्यावेळेला एक कॅसेट आली होती. त्या कॅसेटवरती माऊलींचं चरित्र वाजायचं आणि मी ती ऐकायची. ते ऐकल्याशिवाय झोपायची नाही, ते ऐकल्याशिवाय खायची नाही. ते ऐकून 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 इतकं पाठ झालं की मला अगदी कोणाही बरोबर, कोणाही समोर बाबांनी बोलायला लावलं तर ते संत माऊलींचं चरित्रच बोलायला लावायचे. आणि मी कोणाबरोबर समोर ते बोलली तर ते संत आशीर्वाद द्यायचे की बाळ, तुझ्या मुखातून असंच त्यांचं गुण गात राहा. ते आशीर्वाद आज फलीभूत होत आहे. जीवनामध्ये जे काही आहे ते साधन साध्य नसतं, कृपा साध्य असतं. ते म्हणतात ना, कर कर की कमाया है कौड़ियों का और कृपा से पाया है करोडन का. मेहनत करून करून आपण जे प्राप्त करून घेतो ते कवडी मोलाचं असतं, पण जे आपल्याला कृपेने साध्य होतं ते करोडाचं असतं. त्याची सीमा नाही. मीराबाई म्हणतात, खर्च न खोटे वाको चोर ना लोटे. गुरुनी दिलेलं ज्ञान असं असतं की कितीही खर्च केलं तरी कमी होत नाही आणि कोणी त्याला लुटू शकत नाही. खरं आहे की नाही? मध आपण चोरी करून आणू, पण मध बनवण्याचा गुण मधमाशीकडून चोरता येईल का? भगवत कृपा जी साध्य आपल्याला करून देते, जे मिळवून देते, ते अत्यंत अद्भुत असतं. प्रत्येक व्यक्तीची स्पेशालिटी आहे, प्रत्येक व्यक्तीची खासियत आहे. प्रत्येक व्यक्ती समान नाही. प्रत्येकामध्ये काहीतरी भिन्नता आहे, काहीतरी विविधता आहे, काहीतरी अद्भुत आपल्यामध्ये. आणि आपल्यातल्या त्या विविधतेला जाणीव करून घेणे, जाणीव होणे हे महत्त्वपूर्ण आहे. साधू संत काय करतात माहिती आहे? लक्ष आहे ना? साधू संत काय करतात? आपण कसे वेगळे आहोत त्याचा परिचय आपल्याला करून देतात. आणि माऊलींचं जीवन चरित्र जर का पाहिलं, तुम्हाला जगाच्या पाठीवरती असा कोणताच संत मिळणार नाही ज्या संतांनी सर्व गोष्टींची व्याख्या अत्यंत सोपी करून दिली. बरेच लोक मला विचारतात, श्रीमद भागवत आणि श्रीमद भगवद्गीता याच्यात अंतर काय? काही लोकांना अजून हेच माहिती नाही की भागवत शुकदेवांनी सांगितलेलं, व्यासांनी लिहिलेलं 18 पुराणांपैकी एक पुराण आहे, आणि भगवद्गीता महाभारतातून निघालेलं एक दिव्य रत्न आहे. महाभारतातली ती दिव्य गीता जी भगवंतांनी स्वतः अर्जुनाला सांगितली, आणि भागवत जे शुकदेवांनी परीक्षित राजाला सांगितलं. पण एवढी कठीण व्याख्या आपल्याला सोपी करून माऊली सांगतात की भागवत आणि भगवद्गीता याच्यामध्ये अंतर काय, किंवा हे काय आहे? तर ज्या वेळेला अर्जुनाला वाटलं की मी मारणार आहे, त्यावेळेला भगवद्गीतेचा उदय झाला, आणि ज्या वेळेला परीक्षिती राजाला वाटलं की मी मरणार आहे, त्यावेळेला श्रीमद भागवताचा उदय झाला. दोघांनाही हे सांगण्यासाठी की बाबा रे, ना तू मारणार आहे आणि ना तू मरणार आहे. किती सहज, सुंदर आणि सोपी व्याख्या आहे. ही व्याख्या कोणी दिली? माऊलींनी दिली. या समस्त विश्वाच्या पातळीवरती जर का अतिशय मधुर चरित्र कोणाचं असेल तर ते श्री विश्ववंद्य ज्ञानदेवे रचिला पाया. मग आपण पुढे पाहणार, तुका झाला से कळस. त्या श्री संत ज्ञानदेव आणि माझी माऊली माऊली शरीर पुरुष तत्वाचं धारण केलं असलं म्हणून काय झालं? वात्सल्य पुरुषामध्ये पण असतं आणि स्त्रीमध्ये पण असतं.
आपल्या लेकराप्रती प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये वात्सल्य असतं. अहो तुम्हाला 1-2 लेकरांविषयी वात्सल्य असणं विशिष्ट नाही आहे. माऊली तर म्हणतात, जो जे वांछिल तो तेला हो प्राणीजात, सकल मानव समाजाकरता ज्याच्या हृदयामध्ये मायेचा वात्सल्याचा पान्हा फुटला ती म्हणजे आमची माऊली आहे, विश्ववंद्य ज्ञानेश्वर माऊली. श्री संत माधान निवासी विदर्भाने 3 गुलाब दिले. काटेरी परिस्थितीमध्ये निर्माण झालेल्या, काटेरी वातावरणामध्ये तयार झालेल्या पण आपल्या सुंदर अशा स्वरूपाचा सुगंध वाटणारे 3ही गुलाब या विदर्भामधलेच गुलाबपुरी बाबा, श्री संत गुलाब बाबा आणि नंतर श्री संत गुलाबराव महाराज. श्री संत गुलाबराव महाराज, गुलाब बाबा, गुलाबपुरी बाबा हे विदर्भातले असे अद्भुत संत, अद्वितीय संत. आज आपण गुलाबराव महाराजांच्या श्रीमुखातून माधान निवासी श्री संत मधुराद्वैताचार्य ज्ञानेश कन्या गुलाबराव महाराजांच्या मुखातून आजचं चरित्र आपण ज्यांचं श्रवण करणार आहोत ते कसे आहे ते त्यांच्या मुखातून आपण ऐकूया. ते कसे कृपाळी स्नेहाळी जाणत्या पामरा, कृपाळी स्नेहाळी जाणत्या पामरा, काही संत मुक्ताबाईंच्या चरित्रामध्ये आपण श्रवण केलंच. आपे गावामध्ये आपला जन्म सांगितला गेलेला आहे. आळंदीमध्ये संपूर्ण लहानपण गेलं. लहानपणीच
आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त करण्याचा निर्णय घेतला. पण हा योगायोग नव्हे, हा दिव्य योग आहे. माऊलींच्या जन्मतिथीचा परिचय आहे तुम्हाला? माऊलींची जन्मतिथी काय आहे? श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे माऊलींचा जन्मोत्सव. माऊली देखील श्री संत ज्ञानेश्वर महाराज देखील त्याच दिवशी या भूतलावावर, या धराधामावर प्रगटले, ज्या दिवशी समस्त जीव, समस्त लोक श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरा करत होते. श्रीकृष्ण जन्माष्टमीचा पावन पर्व, पावन पवित्र दिवस आपण सर्व साजरा करतो. त्या दिवशी विष्णू भगवंताने 2 अवतार घेतले, कृष्ण अवतार आणि आता कलिकालामध्ये संता स्वरूप माऊलींचा अवतार. मूळतः माऊली अकारण करुणावरून आले, म्हणून तर ती माऊली. अकारण करुणा म्हणजे एखादं बालक अस्वच्छ असेल, आंघोळ केली नसेल, घाणेरडं असेल, आई म्हणते चल चल मला तुला आंघोळ घालायची आहे. लेकरू म्हणतं मला नाही करायची आंघोळ, जा तिकडं. नाही नाही मला तुला आंघोळ घालायची आहे. आई मला आंघोळ करायची नाही. त्यावेळेला आई म्हणते तुला आंघोळ करायची असो नसो, पण मला तुला घाणेरडं राहू द्यायचं नाही. हे हृदय आईचं असतं. अगदी त्या प्रकारे कुणाला आपला आत्मोद्धार करायचा असो अथवा नसो, पण माऊलींनी प्रत्येकाच्या आत्मोद्धाराचा विचार केला, म्हणून पसायदान दिलं, म्हणून हरिपाठ दिला. काही करू नका, नाही काही करता येत असेल तर किमान हरी पाठ करा. हरी हरी हरी. एक नाम हरी, द्वैत नाम दुरी. एक मात्र हरी नामाचा उच्चार करा. भगवान हरी अवतार कसा धारण करतात? हरी हा अवतार आहे. पापानी दुःखानी क्लेशानी हरयती ती हरी. श्रीमद भागवत सांगतं, ज्यावेळेला गजेंद्राचा पाय काळरूपी मगर पकडतं, त्यावेळेला स्वतःचा पाय सोडवण्याचा प्रयत्न करणारा गजेंद्र कितीही बलशाली जरी असला तरी देखील तो भूचर प्राणी आहे आणि ते मगर जलचर प्राणी आहे. हजारो वर्ष युद्ध चाललं, शतकोंचं युद्ध चाललं, पण मात्र तो मगर जलचर प्राणी असल्यामुळे थोडंसं काहीतरी करा, ओरडावं लागू नये. स्ट्रोक मिळायला पाहिजे, असं भंग भंग आवाज येतं कामा नये. पाय ओढण्याचा प्रयत्न केला. गजेंद्र स्वतःचा जीव वाचवण्याचा, गज म्हणजे हत्ती, हा हत्ती स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, पण काही जमत नाही आहे. सुरुवातीला बायको पुरं होते शेपटी धरून ओढायला. शेवटी बायको पुरं विचार करतात हाही मरेन आणि आपल्याला घेऊन मरेन, याच्यापेक्षा बरं आहे राहू द्या. आपल्याला वाटतं खरं की आपली पत्नी, आपली मुलं बाळं आपल्याला साथ देतील, पण ती शेवटी अर्धांगिनी आहे, ती किती कामा येईल. एक म्हणायचा आपल्या संतांना, गुरूंना जाऊन की गुरुदेव माझ्या बायकोचं माझ्यावर खूपच प्रेम आहे, हो खूपच प्रेम आहे. संत म्हणे मी सांगतो तसं नाटक कर, मग पाहू किती प्रेम आहे. हा घरी आला, यांनी बायकोला गुलाबजाम गोड धोड बनवायला सांगितलं. बायकोनी गुलाबजाम बनवली आणि यांनी संतांनी जसं सांगितलं होतं तसं करायला सुरुवात करून दिली. संतांनी याला आपल्या हृदयाची ठोकी कशी कमी करायचे आणि पल्स कसे कमी करायचे, श्वास कसा बंद करायचा हे शिकवून दिलं. आणि त्या दिवशी याने गोडधोड गुलाबजाम करायला लावली आणि याचं गुरूंनी सांगितलं ते नाटक सुरू केलं. कारण याचं म्हणणं होतं ना, माझी बायको माझ्यावर खूपच प्रेम करते. यांनी मरणाचं नाटक सुरू केलं. बायको आली आणि पाहून राहिली, न हृदयाची ठोकी चालू, न नीट नाडी चालू आहे, न नीट श्वास घेत आहे, श्वास बंद, हृदयाचे ठोके कमी म्हणजे बंद. शेवटी घोषित करून दिलं की हे तर गेले, म्हणे हे तर मेले, पण आतापासून रडायला सुरुवात केली तर एवढे गुलाबजाम केले बाई वाया जातील म्हणे. काय करू काय नाही.
एक काम करू म्हणे, मलाच माहिती ना म्हणे हे मेले, ठीक आहे म्हणे, रडू म्हणे, पहिले गुलाबजामुन घेऊ खाऊन आणि मग रडू, वाया कशाला जाऊ द्यायचे बापा. एवढ्या मेहनतीची नवऱ्याला ठेवलं त्या अवस्थेमध्ये, पटापट गुलाबजाम खाऊन घेतले आणि बायको नवऱ्यापाशी येऊन मग रडायला सुरुवात करते. अहो तुम्ही गेले आता माझं कसं. रडणाऱ्याची गंमत आहे का कधी तुम्ही? कसे रडतेत ते, काय म्हणू म्हणू रडते, तुम्ही गेले माझं कसं, तुम्ही गेले माझं कसं. 2-4 दिवसांनी काय 13 दिवसाचं ज्या दिवशी गोड जेवण असतं त्या दिवशी बरोबर पटापटा गोड खाते. त्या दिवशी म्हणा बरं, हे गेले आता माझं कसं. तो गेला म्हणून पण रडत नसते, आता माझं कसं होईन म्हणून रडत बसते. शेवटी लोकांनी तिरडी बांधली, खांद्यावरती घेतलं, त्याची प्रेत यात्रा निघाली. लोकांनी म्हणायला सुरुवात केली, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. हा म्हणते गुलाबजामुन मस्त है. घडलेलं नाटक, घडलेल्या गोष्टी सगळ्या लक्षात आल्या. सत्य तर हे है, जब पास हमारे पैसा था तो दोस्त हमारे लाखों थे, अब पास हमारे पैसा नहीं तो दोस्त भी हमारा कोई नहीं. दुनिया में हमारा कोई नहीं, दुनिया में हमारा कोई नहीं, दुनिया में हमारा कोई नहीं. सब साथी हैं प्यारे मतलब के, सब साथी हैं प्यारे मतलब के. दुनिया में हमारा कोई नहीं, दुनिया में हमारा कोई नहीं. जब पास हमारे पैसा था, तब दोस्त हमारे हजारों थे. अब पास हमारे पैसा नहीं, अब पास हमारे पैसा नहीं, तब दोस्त किसी का कोई नहीं, तब दोस्त किसी का कोई नहीं. दुनिया में हमारा कोई नहीं, दुनिया में हमारा कोई नहीं, दुनिया में हमारा कोई नहीं. हां, हरी अवतार भगवान धारण करतात. तो कसा, तर ज्या वेळेला गजेंद्राचा पाय काळरूपी मगराने पकडलाय आणि तो सोडवू पाहताय गजेंद्र, पण सुटत नाहीये. त्यावेळेला मात्र आपल्या सोंडीमध्ये फूल धरलं आणि ते फूल आकाशाकडे गेलं आणि देवाची वाट पाहिली. ओम नमो तस्मै येत चिदात्मकं पुरुषाय दिविजय परमेशाय धीमहि. गजेंद्र हत्ती आहे. सांगा बरं, भगवत प्राप्तीसाठी काय आवश्यक आहे? हां बरोबर, श्रीमंताकडे देव येत असेल है ना. जो श्रीमंत देव त्याचा. जर श्रीमंताकडे देव आले असते तर मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. विदुराच्या घरच्या कण्या देवाने खाल्ल्या असते का हो? गायलं ना आपण, गातो की नाही, दुर्योधन को मेवा त्यागो.
दुर्योधन को मीवा त्यागो सागवी दूर घर खाई सबसे ऊंची प्रेम सगाई. अहो 56 भोग तयार ठेवले होते दुर्योधनाने. देवाला गोड गोड बोलतो आणि आपल्या पक्षात उभं करून घेतो, हाच एक मात्र दुर्योधनाचा विचार. परंतु झालं काय बघा, दुर्योधनाकडे देवाने आल्यानंतर युद्ध करू नकोस असा आदेश केला. दुर्योधनाने ऐकलं नाही. शेवटी दुर्योधन म्हणते देवा जेवून तर घ्या. देव म्हणे दुर्योधना माझा नियम आहे. काय नियम आहे? 2च ठिकाणी जेवतो, जिथे मला जेव घालायची इच्छा आहे आणि दुसरं जिथे मला जेवायची इच्छा आहे. काय नियम आहे? माझा नियम आहे, आता समजा तुम्ही मला जेवायला बोलवलं, लगे तोंड वाकडे केले. समजा म्हटलं, तुम्हाला माहिती तुम्ही जेवायला बोलवणार नाही. गंमत आहे बरं का, विनोद आहे. समजा तुम्ही मला जेवायला बोलवलं तर मी काय म्हणेल, आपला परिचय किती आहे? जर आपला परिचय असेल तर मी तुमच्याकडे जेवायला येईल. परिचय जर का मैत्रत्वामध्ये परिवर्तित झाला तर तुम्हाला मला बोलवायची पण गरज नाही. मी स्वतःहून म्हणेल तुमच्याकडे जेवायला येणार बरं आज. आणि तो मैत्रत्वाचा परिचय संबंधामध्ये परिवर्तित झाला तर मी स्वतःहून एक दिवस म्हणणार नाही, स्वतःहून येऊन घरून जेवण करून जाईल. बरोबर ना? देवाला सरळ असं बोलवता येत नसतं. देवाबरोबर पहिले संबंध साधायचा असतो. देवाबरोबर संपर्क कामी येत नाही, संबंध कामी येतो. दुर्योधना, खरं सांगायचं तुझ्याकडे मला जेवायची इच्छा नाही आणि तुला जेव घालायची मला इच्छा नाही. आजकाल काही लोकांना जेव घालायची इच्छा नसते, नीर दाखवायची इच्छा असते. एखाद्या ठिकाणी जा, आता मी नाव नाही घेत, पण एखाद्या ठिकाणी जा, तिथे गेल्यानंतर काजू बदाम किसमिस असे सगळे ठेवलेले असते. घ्या ना घ्या ना, घ्या घ्या ना घ्या ना असं